समन्स बजावण्याच्या मोबदल्यात 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना बीड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडलं। जालना एसीबीच्या या धडक कारवाईमुळे बीड पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे। सुषेण प्रकाश उगले असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो बीड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। एका प्रकरणातील समन्स संबंधिताला बजावण्यासाठी उगले याने 8,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी याबाबत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती। याची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकानं गुरुवारी दुपारी बीडमध्ये सापळा रचला। तक्रारदाराकडून 8,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सुषेण उगले याला पथकानं रंगेहात ताब्यात घेतलं। जालना एसीबीचे पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर यांनी या कारवाईची माहिती दिली। बीड शहर ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती। शहर ठाण्यातील थेट कर्मचारीच लाच घेताना पकडला गेल्यानं आता बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे हे देखील अडचणीत आले आहेत। यापूर्वी अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये पाटोदा ठाण्यातीलच सोमनाथ जाधव यांच्यावरील कारवाई गाजली होती। त्यामुळे आता पोलीस अधीक्षक नवनीत कौर पाटोदाप्रमाणेच घोळवे यांची उचल मागणी करून त्यांना नियंत्रण कक्षात घेणार की माजलगाव शहर आणि दिंद्रोड पोलीस ठाण्याप्रमाणे त्यांना अभय दिलं जाणार याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।